स्क्रॅच गेम तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर तयार करू शकता। यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधून कोड मित्रा हे ॲप घ्यायचे आहे। ओपन लॅबवर क्लिक करा, त्यानंतर क्रिएट न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा। लोडिंग प्रोजेक्ट येईल, ते पोपटी कलरने दाखवले त्या ठिकाणी क्लिक केल्यास तुम्हाला स्प्राईट वेगळे घेता येतील। स्प्राईटला तुम्ही त्याची जागा बदलू शकता। त्यानंतर इथं जी ब्लू टिक दिसते त्या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज होताना दिसतील। याच्यातून तुम्हाला पाहिजे तो बॅकग्राऊंड तुम्ही इथं घेऊ शकता। इथं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड दाखवलेले आहेत। मग याच्यामध्ये तुम्ही सगळे दाखवलेले आहेत। इथं ऑलमध्ये फॅन्टॅसीमध्ये गेला तर 2 दाखवले आहेत, म्युझिकवाले आहेत, स्पोर्ट्सवाले आहेत, आउटडोअर्सचे आहेत, इनडोअर्सचे पण यामध्ये आहेत। आता ऑल केलेलं आहे। आता मी त्यामध्ये वुड्स सिलेक्ट केलं तर पहा इथे बॅकग्राऊंड आलेली आहे। स्क्रीनवर डाव्या बाजूला तुम्हाला काही इथं प्रोग्राम तयार करण्यासाठी कोड दिसत आहेत। तर इथं पहिला मोशनवर क्लिक केलं की हे सगळे त्याच्यातले प्रोग्राम करण्यासाठी कोड येत आहेत। त्याच्यानंतर लुक्स त्याच्यामधले आहेत बघा, त्यामध्ये से आहे, हॅलो आहे, त्याच्यानंतर साऊंड आहेत, प्ले साऊंड, मियाव आहे साऊंड। त्याच्यानंतर इव्हेंट्समध्ये बघा व्हेन फ्लॅग क्लिक याच्यावर आपण केलं ते पहिल्यांदा घ्यावं लागतं नेहमी कुठलाही गेम तयार करताना, आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोग्रामसाठी कोडिंग तयार करायचे असतं बघा। त्याच्यानंतर आपण इव्हेंटच्या ह्याच्यामध्ये खाली गेल्यानंतर कंट्रोल आहे, त्याच्यातून आपण रिपीट घेणार आहे, कारण त्याचा जो साऊंड आहे मियाव साऊंड आपण देणार आहे, म्याव म्याव असा। तर तो साऊंड होण्यासाठी ते रिपीट तो 10 वेळा 10 अंक आला तर 10 वेळा तो साऊंड रिपीट करेल। त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी आपण काय घेतलं आहे, पहिल्यांदा तो 10 स्टेप पुढं जाईल, मूव्ह होईल, त्याच्यानंतर प्ले साऊंड, आणि त्याच्यानंतर परत तो थोडा वेळ थांबेल। इथं आता 1 सेकंद दिले, त्याच्याऐवजी मी तो 2 सेकंद थांबेल, तर असा अंक आपण तो चेंज करू शकतो। त्याच पद्धतीनं तुम्ही वरती मूव्ह 10 स्टेप दिलेले आहे, त्या 10वर जरी क्लिक केलं आणि तिथं तुम्हाला पाहिजे तेवढ्या स्टेप तुम्ही तिथं अंक टाकू शकता। त्याच पद्धतीनं रिपीट किती वेळा म्हणणार आहे तो साऊंड तो पण तुम्ही करू शकता। त्यानंतर तुम्ही त्याला बॅकग्राऊंड कलर देणार आहात बघा, बॅकग्राऊंड कलर आला। आता या ह्याच्यावर स्प्राईटवर आपण क्लिक करायचं आहे। स्प्राईटवर क्लिक केलं की मग हा बघा स्प्राईटवर क्लिक करून त्याला डावीकडं असं केलं मी, तर लगेचच काय झाला तो आपला आहे तो प्रोग्राम सगळा तिथं दाखवलेला आहे। तुम्हीही असा प्रोग्राम करू शकता। त्यानंतर ग्रीन फ्लॅगला तुम्ही क्लिक केलं की मग त्या ठिकाणी हा आहे तो बघा आवाज करतोय, मियाव मियाव असा आवाज करतोय आणि वॉक पण करतोय बघा, मूव्ह पण दाखवतोय स्टेप्स त्याचे। त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला ऑफ करायचं आहे तेव्हा तुम्ही रेड बटनाला क्लिक केलं तर तो ऑफ होऊ शकतो, किंवा ते 10 वरती आपण रिपीट 10 टाइम्स दिलेला आहे, त्याच्यामुळे तो 10 वेळा तसं करेल ॲक्शन आणि स्टॉप होणार। तर तुम्हाला जर हा मोठा बघायचा असेल तर तुम्ही असं त्या चौकोनी जो दिसतोय स्क्रीन तो स्क्रीन एनलार्ज पण करू शकता। आणि अशा पद्धतीनं ग्रीन फ्लॅगला क्लिक केल्यानंतर हा परत इथं स्प्राईट असा आवाज करताना तुम्हाला दिसेल। त्याच्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा स्वतः घरामध्ये हा गेम तयार करू शकता। स्क्रीनवर उजव्या बाजूला सेव्हचे बटन आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यावर हा व्हिडिओ सेव्ह होतो। स्प्राईटला पुन्हा तुम्ही आहे त्या ठिकाणावर क्लिक करून त्याला आणू शकता। धन्यवाद, थँक्यू।